नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला तर कळलंच असेल, आज आहे माझा बर्थडे. सो हा व्लॉग मला नाही वाटत की एवढं लगेच पोस्ट होईल, बिकॉज तुम्हाला तर माहिती आहे टाइम नाही भेटत आहे. सो जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी पोस्ट करेल. बट आजचा म्हणजे अख्खा पूर्ण दिवस असंच गेलेला आहे टाइमपास करत करत. पण आता संध्याकाळी असं केक बिक कापायचा प्लॅन आहे. सो आता आम्ही जातो, पटकन केक घेऊन येतो. केक ह्यांनी नाही आलाय, म्हणजे ते माझ्यासाठी थांबले होते, बिकॉज मला जो केक आवडतो तोच आम्ही चूज करणार आणि मग तोच आणणार. त्यासाठी मग आता आम्ही चाललोय, तिकडे जाऊ, केक वगैरे घेऊ आणि मग घरी येऊ. मग तोपर्यंत दीदी आली की मग बाहेर जाऊ कुठेतरी खायला वगैरे, टाइमपास. मग तोच प्लॅन आहे. आता बघू कसं काय होतंय ते. अचानक भैयांचा प्लॅन बदलतो, मला तर काय भरोसाच नाहीये. मागच्या वर्षी पण असंच झालं होतं, सेम टू सेम असंच झालं होतं. त्यामुळे मी अशी गॅरंटी नाही देत की आम्ही जाऊच, पण जर आम्ही गेलो तर मग मी तुम्हाला दाखवते की तिकडे काय काय, कसं 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 आहे ते हॉटेल, ते वगैरे दाखवेल तुम्हाला. सो आता पहिले तर आम्ही जातो. आता वाजलेत 7:30, 8, 8:30 पर्यंत दीदी येईल. मग आम्ही केक वगैरे कापू, त्याच्यानंतर मग ती फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग जाऊ. सो मिळते हे डायरेक्ट केक काटणे के टाइम. आता आम्ही चाललोय केक आणायला. पप्पा केक आणायला चाललोय गाय. मम्मी आणि अक्का नाही येणार आहेत, बिकॉज त्यांना बरं नाही. मग आमचा असा प्लॅन झाला की आम्ही तिघच जाणार आहोत, पण अजून दीदी आले नाही. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की ती आल्यानंतर करू आपण काय ते. आला कोणाला? अक्का नंतर ना आईस्क्रीम घ्यायचंय काय. मला नव्हतं पण ते हे. अच्छा, नाही पण हे नव्हते ते, हे वेगळे वाले. दीदीला सांगू आपण आणायला, ती बरोबर आणते तिच्या इथून. आपण सध्या केक घेऊया आणि मग जाऊ. नको ते नको, लय गोडगोड होईल. आम्हाला केक घेऊन झालेला आहे. आता आपल्याला जायचंय घरी. पप्पांचे 350 रुपये गेलेले आहे सक्सेसफुली. अरे बापरे. आता दूध आणि ते घ्यायचं, त्यासाठी आता आम्ही चाललो. ते घेऊन डायरेक्ट जाणार घरी आणि केक कापणार. आपण आलेलो घरी, केक आणलेला आहे. सो आता आपण त्याची अनबॉक्सिंग करूया. हे 3 गिफ्टच आहे. एक अक्कांचं आहे, एक पप्पांचं आहे आणि एक मम्मीचं आहे गिफ्ट. 1, 2 ते हे कोण आहे? प्रोफेशनली मम्मी असेल. मला माहिती होतं हे काय. व्हॉट इज ते? हे अक्कांचं आहे. सगळ्यात तुम्हाला माहिती नाही, सरप्राईज गिफ्ट आहे आमच्यासाठी सुद्धा. असं म्हणजे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही नाही घेतलंय का? आम्हीच घेतलंय. आम्ही असे 5 सिलेक्ट केलेले, 5 मग त्यातले एक कुठलं पण त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे कुठलं टाकलं ते आम्हाला माहित नाही. हे काय वाट रे, आता सरप्राईज आहे. मग ते आम्हाला पण मग त्याच्यातले कोणतं येते नाही माहिती. गेम आहे हे टाकले. हा, हे माहिती का? हे फर्स्ट बर्थडेच आहे माझ्या, पहिल्या बर्थडे पासूनच आहे. क्या हुआ? नाही लावायचं सांगितलं. अगरबत्ती ती घाल बघ. जाऊ दे, चल टाक तू टाक, मॅटर नको करूस. आता कितवा बर्थडे ते नाही ना काही असं. कितवा बर्थडे? 22. हा नाही, 21 झालंय पूर्ण माझं. 21 21 नाही 22 ची झाली आता मी. आजपासून 22 चालू झालं माझं. आता मी लाडक्या बहिणीचं करू शकते का? आता मी लाडक्या बहिणीचं फॉर्म भरू शकते का? फॉर्म भरू शकते. आता मम्मीचे आणि माझे दोघींचे पैसे नाही, म्हणजे 3000 रुपये येणार आहे. हे केलं का? अरे यार, ये ब्लर हो गया.
नाही गिफ्टचा नाही काढलेला आहे. तुला असं काढ नंतर ओपन जाऊ द्या. हा ना ओपनिंग बॉक्स नंतर ओपनिंग नाही, बॉक्स. बघ असं काढायचं. ए मम्मी हा केक कसा वाटतोय बघ ना. असं असं वाटतंय की त्याला शिमतोडे नाही शिपे अय, हे एवढ्याचा फोटो काढ बघ. सिमेंट काय सिमेंटासारखा 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 नाहीये तो. कसं आहे मग ग्रे कलरचा केक आहे. येणार आहे का त्याच्यात नाही नाही राहू द्या. चला आता आपण केक कापूया. चला घ्यायचं का. चला आपण आता बर्थडे साठी रेडी. तुम्हाला मी अँगल सेट करून देते मग करा. काय करायचंय काय पूजेची तयारी चालू आहे. देखो चलो. तिथं थोडं छोटं कर ना, लांब नाही म्हणून. दिसतंय का रे. हे दिसतंय का. नाही अरे यार. A few moments later. टाळ्या वाजवते लोक. स्वागत करते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू धनश्री. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. God bless you dear. असे God bless you. असं झाली का घेऊन? अरे हे काय आहे? Birthday to you. तू दे का काय दिसतं? अरे बापरे ही क्या मॅटर आहे. हा नशीब. मला वाटलं हे नुसतंच वाईट वाईट आहे की काय. घाबरली ना मी. खाऊ घालायचं. खा ना. तुला याचं तुला नाही नाही काय नाही होत, खा. मोठा गॅस घ्या की जरा. तिचे पाणी घाला. अशा प्रकारे तुला दे. अशा प्रकारे बर्थडे झालेला आहे दीदी नसताना. चांगलं आहे. छान आहे ना. पहिल्यांदा तू ये. पहिल्यांदा अक्कांना केक आवडलेला आहे. आता गिफ्ट समारंभ चालू झालेला आहे गाईज. ओ माय गॉड. एवढे. थांबा थांबा. त्याच्यात काय ते पण ओपन करून बघ. हे पहिले गिफ्ट आहे बरं. बरे हे अक्कांचं आहे. दिसतंय सोन्याची नथ दिलेली अक्कांनी. चमकी म्हणतात त्याला. चमकी नाकातला. तिला दाखवून बारीक दिसणार नाही. असू दे असू दे. हा. या डब्बी द्या. दोन आहेत की काय. हा, दोन. ओ माय गॉड. आता मला रोज नथ घालावं लागणार आहे. नाकात वळवळ झाली तरी. चव लागते एकदा घातलं. हा. हा छान आहे. अशी नाजूक पाहिजे. असं घाल. दिसणार नाही गाईज पण चमकी नाकात दोन नथ दिलेले आहेत. दे ठेवून दे. वाव पटकन. थँक्यू अक्का. 2300 रुपयाच्या तेवढ्या दोन. हो बाप रे एवढ्याशा 2300 म्हणजे एक रुपये. एक किती 1250. किती टॉप आले असते माझे. छान. काय करते त्या टॉपला? हा किती कमी हा ठीक आहे. ओ माय गॉड मम्मीने काहीतरी दिले. फुल पॅकिंग मिकिंग करून कधी केली पॅकिंग. मी सरप्राईज गिफ्ट. नंतर हा. हा का सगळी ओपन आहे सरप्राईज. का? ए थांब ना. एकदम एकदम पप्पाचं gift. पप्पांचं पण आहे. अरे नाही, नंतर करू ते. हा या हो. पप्पांचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. अरे बापरे काहीतरी जड दिसतंय. खायचं तर नाहीये काही. काय माहिती नाही. असं कसं माहिती. बस खाली. पप्पांनी एवढं मोठं हॅम्पर दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती. पण तुम्ही काय आहे म्हणजे नक्की मॅटर काय आहे. नंतर सांगू तुला. असं काय एक एक काढू का. थांबा हा. पप्पाला घातला टॉपला. हा, मग हो हा, एवढा खाऊन जाईल एवढा बाकी. मला पण लय झालं. हे मला. ए, बाई काहीतरी वॉच. वॉच कधी ऑर्डर केली. कोणी ऑर्डर केली. बोटची देवी. बाप रे. बोटची वॉच. स्मार्ट वॉच. बहुत बड़ा चीज दिया है. छोटा पॅकेट बडा धमाका. हा छोटा पाकिट बडा धमाका. तेवढं दाखवलीस त्याशी मग नंतर नाही ना असं कसं. काढायचं. एका साईडने काढते. हा हे काढ तोपर्यंत मग. पप्पाचं. हा आणि पप्पांचं मोठं गिफ्ट काहीतरी जड बदक. याला थोडस असं बाजूला करते.
डिस्टर्ब होत आहे. तो येऊ बघा येऊ म्हणजे काय मॅटर नक्की मला नाही समजत आहे तुमचं. हो ना ते चालू आहे ना. काय आहे रे बाबा? हे कापणार घेत हे हा आता असा काढा. अरे बापरे, लय खाण्याचं पाहिजे होतं. खाण्याच्या वस्तू आहेत लई खूप साऱ्या. तुला आवडणार आहे? सोन पापडी, आणि तुला आवडणार. हा चिप्स, केळाची शेंग. केळ्याचे चिप्स आहेत. हो माय गॉड, रसगुल्ला पण किती दिवस झाले खायचा तेव्हा. आणि हे काय आहे? चिवडा. पोहा चिवडा आहे. वा, दिवाळी वाटली मला. गुलाबजामुन पण आहे. अरे ये मस्त गिफ्ट था पर रसगुल्ला आहे. थांब याला बाजूला ठेवलं जरा. थोडासा बडा पॅकेट, बडा धमाका. बोट. बोटची वॉच दिलेली आहे. थांबा त्यांच्या समोर जाऊन आता ओपन करणार आहे. ते नाही का आयफोनला नाही का असं नवीन कोडी. याला कुठे लावू? बरं येऊ बघ आपला आता. आता कसं असं नाही होत. हे होय. सेटिंग करावं लागेल. अरे पॉवरच नाही याला. ठीक आहे जाऊ द्या. पण दाबून ठेव. डेली हा, दाबून. डेली याच्यासाठी झालेली आहे. ही घालून जाईल. हा आता ही घालून जाणार. वाव, अहो मला सगळे गिफ्ट आवडले. थँक्यू, धन्यवाद. बंद करा आता. आता दीदी येणार आहे त्याच्यानंतर मग आपण खायला जाऊ. A few minutes later. आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे दोघी जणी, स्मृती आणि स्मृतीला तर ओळखतच असाल तुम्ही लोक. माझ्या बहिणीला हा ही तिची बहीण आहे. हाय कर. शी इज व्हेरी शाय. तुझी एक मैत्रीण भेटली मला त्याच्यामध्ये. मैत्रीण म्हणजे ती आय गेस ती बोलत होती धनश्री ना तुम्ही. हा बोलते तुझे व्हिडिओ छान असतात. मी स्मृतीच्या याच्यामध्ये बघितलंय तुला. कोण आली ती मला नाही. मला पण नाही माहिती. मी जस्ट बोलली. मी ठीक आहे सांगते तिला मी असं तसं. मी पण नशे ओळखत. मी त्याला हा बघितला असेल एक दोनदा. तुझ्या याच्यामध्ये बघितलंय ती मला असं बोलत होते. अजून एक कॅडबरी जमा झालेली आहे आपल्याकडे. 3 झाल्या पण त्याच्यातली 4 झालेल्या पण त्याच्यातली एक मी खाऊन टाकली. राहते का थोड्या वेळा तरी ती कॅडबरी? काय आता थोड्या वेळात दीदी येईल. आणि हो आपल्या किकीज मधूनच. 2,000 years later. मला इथे जबरदस्ती फोटो काढायला भाग पाडलेला आहे. जबरदस्ती फोटो. मी खूप दमलेली आहे. मी दमलेली. 3.5 तासाचा प्रवास करून आलेली आहे. त्याच्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे. पोपट झालेला आहे. पोपट झालेला आहे. माणूस तुला सकाळ काही पोपट झालेला नाहीये. सकाळी नाही पप्पांनी सकाळपासून जास्त असं काही खाल्लं नाहीये. बिकॉज त्यांना वाटलं होतं की आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार फिरायला, मग तिथे चांगलं खाणार आहे. पप्पांचं जरा दाखव रिॲक्शन. असं काही नाहीये, माझ्यामुळे नाहीये. हे 2 व्यक्ती अजून आमच्या घरातल्या त्या रेडी झालेल्या नाहीये इकडे येण्यासाठी, म्हणजे जेवायला जाण्यासाठी. त्यामुळे हा प्लस त्यांना सर्दी खोकला असे वेगवेगळे त्रास होत आहेत त्यामुळे. आजूबाजूचे लोक परत आपल्याकडे पाहणार. आणि नाही, लोकांना काही घेणं देणं नसतं. ते कशाला बघतील? आजारी गाडी यावा असं कशाला? हा लोक लगेच या मालिकेपेक्षा बी डेंजर बोलतात. असं काही नाहीये. लोकांना काही पडलेले नसते आणि लोकांकडे लक्ष अजिबात द्यायचं नसतं. आपण आपलं खायचं असतं. असं मालिका पाऊस येत का नाही? इधर टॉपिक क्या चल रहा है? खायचं असेल तेव्हा बाकीच्या कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. फक्त जेवणाकडे आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या पोटाकडे लक्ष द्यायचं. बस हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवा गाईज. हे तुम्ही लक्षात. लेट का आली? कारण की आमच्या ट्रेन खूप लेट असतात.
आम्ही खोपोलीला राहतो आणि आम्हाला सगळ्यांना खोपोलीकरांना जॉबसाठी CST ला जावं लागतं किंवा ऍटलिस्ट ठाण्याच्या पुढे तरी जावं लागतं. कारण की इथं 8,000 कोणाचंच पोट नाही भरत. हार्श रियालिटी. मी तशी इथली नाही, मी पुण्याची आहे. पण मी ह्यांच्यासाठी इकडे येते. आमच्यासाठी वा शॅम्पू वा. तर गाईज आपण परत आलेलो आहे बिकॉज जो मी तुम्हाला मागे जे बोलली होती व्हिडिओच्या स्टार्टिंगला, तर ते हे अचानक भाई यांचा प्लॅन बदलतो. मला तर काय भरोसाच नाहीये. मागच्या वर्षी पण असंच झालं होतं, सेम टू सेम असंच झालं होतं. त्यामुळे मी अशी गॅरंटी नाही देत की आम्ही जाऊच, आणि तेच झालंय. कारण की ऍक्च्युली आता हा वाला प्लॅन मी कॅन्सल केलाय. बिकॉज भाई आता वाजले तर आय गेस 9:30, आणि 9:30 वाजता जायचं. एक तर ते इथून लांब आहे खूप. जायचं तिकडं, खायचं, तिथं ऑलरेडी बनलेलं नसेल मग त्यांना सांगायचं बनवायला, मग टपचूप खायचं, मग यायचं, मग झोपायचं. सकाळी पप्पांना जायचं असतं, मला जायचं असतं, मम्मीला दीदीला पण जायचं असतं. तिघं असतात आम्ही. तर मग भाई सकाळी सगळ्यांना जायचं असतं कामाला वर, त्यामुळे झोप नाही होत. एकतर आमच्या सगळ्यांचे ट्रॅव्हलिंगला 2 तास लागतात, तिघं पण सगळ्यांचं तसंच वांदेत. सो मग म्हणलं नको भाई, जरा जास्तच लेट होत होतं. मग आम्ही पोस्टपोन केला प्लॅन. आपण आता बड्डेचा प्लॅन डायरेक्ट 31st जाणार आहोत त्यावाल्या हॉटेलमध्ये. सो जे होते ते चांगल्यासाठी होतं. आता जर आम्ही गेलो असतो, फालतूगिरी झाली असती, ट्रॅफिक वगैरे जाम असेल, कारण की आता निवडणुका येत आहेत ना, सो त्याचा प्रचार वगैरे चालू आहे. सो त्याच्यामुळे पूर्ण पॅक झालेले आहेत रस्ते. मग काय माहिती नाही, काय जर दुसरं झालं असतं तर त्यापेक्षा कॅन्सल केलेलं बरं आहे. म्हणून आता आजचा व्लॉग तर आपला इथपर्यंतच होता. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की, तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. सो आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंतसाठी बाय.